वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चैत्यभूमी या ठिकाणाहून आरक्षण बचाव यात्रा ही सुरू केलेली आहे। ही यात्रा आत्ताच ही महात्मा फुले वाडा या ठिकाणी आलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूयात। आज बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। आज बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी जे महाराष्ट्रभर यात्रा काढलेली आहे। ही यात्रा बाळासाहेब आंबेडकर हे या देशातील तमाम जातींचा अभ्यास करून यात्रा यासाठी काढलेली आहे की या देशातले ओबीसी बहुतांशी असताना यांचं आरक्षण या महाराष्ट्रातील जे प्रस्थापित समाजाची लोक आहेत, ही लोक ओबीसींचं आरक्षण नष्ट करण्यासाठी, नाहीसं करण्यासाठी जे षडयंत्र रचत आहेत, या षडयंत्राला बाळासाहेब आंबेडकरांच्या या यात्रेनिमित्त, या यात्रेमुळं हा ओबीसी समाजाचं आरक्षण वाचणार आहे। म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी नेते आहेत। आणि हे बाळासाहेब आंबेडकरांनी नगर या ठिकाणी 10 वर्षापूर्वी ओबीसी आरक्षणावर एक परिषद घेतली होती। त्या परिषदेला आम्ही सुद्धा गेलो होतो। त्याच काळी बाळासाहेब आंबेडकरांनी या तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसींना एक इशारा दिला होता की या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी या देशातील तमाम प्रस्थापित समाजाची लोक षडयंत्र करत आहेत। म्हणून मी ही परिषद घेतलेली आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षापूर्वी हा इशारा दिला होता। तो इशारा आज सत्यात उतरण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा समाज हा करत आहे। आज ओबीसी समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे हे संपवायचं आणि या देशातील प्रस्थापित लोकांनी त्या आरक्षणावर आपली पोळी भाजायची, आपलं अस्तित्व निर्माण करायचं। या गोष्टींसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी तमाम महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातील ओबीसींना जागृत करण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। म्हणून आम्ही सुद्धा हे आव्हान करतो की या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींनी बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे खंबीरपणे, ठामपणे, निश्चयपणे उभं राहावं, एवढेच आम्ही बोलतो। आपण महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, त्याच महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद निर्माण झालाय। प्रथमतः मराठा आरक्षणाची ज्यावेळी आंदोलनांची सुरुवात झाली त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काही मागण्या मान्य करत त्यांना पाठिंबा दिलेला होता। आज देखील मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला आरक्षण मिळू देत नाही, ही भूमिका आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांची आहे। परंतु सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशाला ठामपणे बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे। आणि ओबीसींचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, ही भूमिका घेणारे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव राजकीय नेते आहेत। आणि प्रथमतः मी हे सांगू इच्छितो की ओबीसी आरक्षण लागू झालं पाहिजे। यासाठी 92 साली व्ही.पी. सिंगांचं सरकार असताना ज्या 11 मागण्या बाळासाहेब आंबेडकरांनी व्ही.पी. सिंगांसमोर ठेवल्या आणि सशर्त त्या सरकारला पाठिंबा दिला। आणि त्यामध्ये एक मंडल आयोगाची मागणी होती, ते मंडल आयोग मान्य करून घेणं आणि संसदेमध्ये पारित करून घेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि मृणाल ढोले पाटील ओबीसी फेडरेशन यांनी आत्ता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ज्या दिवशी ओबीसींना मंडल आयोगामुळे आरक्षणाचा लाभ मिळायला सुरुवात झाली त्याच दिवशी ते वाचवण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली। तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। हा जो लढाचा काळ आहे हा तब्बल 30 वर्षांचा काळ आहे। या 30 वर्षांच्या कालावधीमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याने ओबीसी आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही। त्या उलट ओबीसीमधलं कुणबी प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणावर राजकीय पोळी लाटण्याचं काम इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी केलेलं आहे। आणि ती अत्यंत गंभीर बाब आहे। ओबीसींना शैक्षणिक आरक्षण, ओबीसींना राजकीय आरक्षण, ओबीसींना रिझर्वेशन इन जॉब अशा पद्धतीचं जे काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांची जी मतं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत। ही आरक्षण बचाव यात्रा ही एससी, एसटी, ओबीसी यांच्या न्याय हक्कासाठी आहे। आणि म्हणून या राज्यातील, या देशातील सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन
ज्या राजकीय पक्षामध्ये ते काम करत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाकडून या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपली मतं ठामपणे मांडली पाहिजेत। त्या ठिकाणी 100हून अधिक आमदार या ठिकाणी निवडून आणले पाहिजेत आणि त्यानंतरच हे ओबीसी आरक्षण वाचेल असे जे बाळासाहेब आंबेडकरांनी आता सांगितले त्यावर ओबीसी समाजातील सर्व घटकांनी विचार केला पाहिजे आणि या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी व्यापक भूमिका घेतली आहे, त्यास त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे। मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आम्हाला आरक्षण हवंय तर ओबीसी मधूनच। वास्तविक पाहता ही गोष्ट अत्यंत निंदाजनक आहे ओबीसी समाजाकडनं। आम्ही असं सांगतो की मराठा समाजाला जर का आरक्षण पाहिजे तर साहेबांनी आधीच भूमिका मांडली की तुमचं ताट वेगळंच असायला पाहिजेत आणि हे पण ताट वेगळं पाहिजे। ॲक्च्युली मनोज जरांगे ज्या पद्धतीने सरकारवर दबाव आणतात ते पूर्णपणे चुकीचं आहे। आत्तासुद्धा ज्या काही गोष्टी शिक्षणाबाबतीत लागू झालेल्या आहेत त्या ओबीसी समाजाला खूप घातक आहेत आणि आत्ताचं जर का आता यावर्षीसुद्धा ज्या प्रवेश प्रक्रिया झाल्यात यासुद्धाच खूप बेकायदेशीर आणि राजकारणामधला हस्तक्षेप मराठा समाजाचा हा ओबीसींच्या दृष्टीने खूप घातक आहे। कुणबी म्हणून लढलं जातं आणि आमचं ओबीसी आरक्षण ते काढलं जातं। याबद्दल आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करतो। संदीप शिंदे समिती जी नेमण्यात आली होती त्या समितीमध्ये जवळपास 55 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। वास्तविक आता सगळ्यात प्रथम मला यांचा निषेध करावासा वाटतो, कारण एकच जातीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व शासकीय यंत्रणा राबवली जाते आणि त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात आणि शेकडोनी जाती असलेल्या ओबीसी किंवा मागासवर्गाच्या सर्व जातींच्या बाबतीत सरकारचं कुठेही काही लक्ष नाही आणि असं म्हणजे समिती केली किंवा काय केलं त्याच्यातून जो अहवाल येतो आहे त्याच्यावरती काही जो म्हणजे निर्णय जो पाहिजे अपेक्षित होता त्याच्याविषयी काहीच करत नाही आहे सरकार। दादा आपण बघतोय की पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो तर गावागावांमध्ये जातींमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतंय मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे। मी प्रथमतः बाळासाहेब आंबेडकरांच्या या यात्रेला शुभेच्छा देतो। हे जे चाललेलं आहे हे सर्व राजकीय पक्ष जे आहेत हे आज एका पक्षावर ढकलायचं दुसऱ्यांनी दुसऱ्या पक्षावर ढकलायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची। कारण नसताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा वाद निर्माण कुणी केला ह्याची पहिले पाळंमुळं शोधली पाहिजेत आणि ती मुळं शोधल्यानंतर नक्की ह्या घात कुणी केलेला आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। मला या ठिकाणी सांगायचं आहे जरांगे पाटील ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने त्यांनी ओबीसी समाजावरती आक्रमण करतात काही कारण नाही ना। मला एक म्हणायचं आहे आम्हाला जे घटनेप्रमाणे जे 17.5% आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला राहून द्या। तुम्हाला आरक्षण घ्यायचं तर तुम्ही तुमचं वेगळ्या पद्धतीने मागा। आमच्या ताटातलं हिसकून घेण्याचा काय तुम्हाला अधिकार नाही। आमच्या ताटातला हिसकून घेणार असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही। भविष्यात मोठ्या प्रमाणात आम्हीसुद्धा जसं तुम्ही लढा देऊ शकता त्याच्या दुपटीने आम्ही लढा देऊ शकतो, पण आम्ही आत्ता ह्या शांततेच्या मार्गाने चाललेलो आहे, कायदेशीर पद्धतीने चाललेली आहे आणि कायद्यामध्ये कुठेही सगळे सोयरे हा विषय बसत नाही आणि जरांगेंना याबाबत योग्य वेळी योग्य तो हे देण्यात येईल आदेश। कुठेतरी जरांगे पाटलांकडून मंडल आयोगाला चॅलेंज करू अशी सुद्धा बोलल्या चाललंय। मुळात काय माहिती का की हे जे मनोज जरांगे आहेत हे यांचा अभ्यास अतिशय कमी आहे। याच्यामध्ये असं आहे की ओबीसीमधनं मराठा आरक्षण हा जो विषय याला 40 वर्ष झाली आणि 40 वर्षात ज्या गोष्टीला यश आलं नाही, मुख्यमंत्री तुमचे होते, सभागृह तुमचं होतं, आमदार तुमचे होते, खासदार तुमचं होतं, सत्ता तुमची होती, तरी वारंवार करून तुम्ही 4 अहवाल केले, राज्याचे 4 अहवाल केले, केंद्राने 2 अहवाल केले आणि तरीही ते कोर्टामध्ये टिकले नाही। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि सामाजिकदृष्ट्या मागास नसल्यामुळे तो ओबीसीमध्ये येऊ शकत नाही आणि ही परिस्थिती पुढच्या 20-30 वर्षात बदलेल असं नाही, अशी काही परिस्थिती नाही। त्यामुळं ओबीसीमधनं मराठा आरक्षण आजच्या घडीला अशक्य आहे हे सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगितल्यावर मग परत त्याच गोष्टींना हे चर्चा करण्याची काही गरज नाही आहे। मुळामध्ये मराठा समाजातला जो वंचित समाज आहे, जो गरीब घटक आहे, त्याला EWSचा 10% आरक्षण आहे। ते घटनात्मक आरक्षण आहे, केंद्र सरकारने दिलेलं आरक्षण आहे, सभागृहाने पास केलेलं आहे। त्या आरक्षणासाठी मराठा समाज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पात्र होता। मनोज जरांगेच्या या आंदोलनामुळं ते राजकीय ते घटनात्मक आरक्षण, कायदेशीर आरक्षण, EWS आरक्षण वंचित घटकांचं, गरीब मराठा समाजाचं गेलेलं आहे। मग तुम्ही आरक्षण मिळवलं का घालवलं
हा विचार तुम्हीच करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट ते जे म्हणतात की मंडल कमिशनला चॅलेंज करतील, मग ज्या होडीतच आपल्याला जायचं आहे त्याचंच ना करायचं का? मंडल आयोगला ऑलरेडी 30 वर्षापूर्वी चॅलेंज केलं होतं. इंदिरासानी खटल्यामध्ये इंदिरासानी जो खटला झाला तो मंडल आयोगाला चॅलेंज केला गेला होता. त्याच्यामध्ये जे एक 9 जणांचं खंडपीठ नेमलं होतं सर्वोच्च न्यायालयाने, त्या 9 जणांच्या खंडपीठांनी सांगितलं की मंडल आयोग हा योग्य आहे, हा लागू केला पाहिजे, हा घटनेच्या दायऱ्यात बसणार आहे, कायद्याच्या कसोटीत बसणार आहे आणि या वंचित समाजाला हक्क तुम्ही दिलेच पाहिजेत आणि राज्य सरकारने सगळ्यांनी हा मंडल आयोग लागू करायचा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मग एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंडल आयोग ओके केल्यानंतर त्याला चॅलेंज करायचा प्रश्नच कुठे येतो? चॅलेंज ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यावर निर्णय झालेला आहे. 30 वर्ष झालेली त्या गोष्टीला. तुम्ही आज झोपेतनं उठलेला आहात, तुम्हाला आज कळते ते. म्हणजे मला नाही तर कोणालाच नाही, ही जी वृत्ती आहे ना ही अतिशय चुकीची वृत्ती आहे आणि याच्यामुळंच मला नाही तर तुला नाही, मला नाही तर कोणालाच नाही आणि हे जे एक आक्रस्तेपणाची भावना आहे त्याच्यामुळं अख्खा महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम या मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रातला जो सामाजिक सलोखा आज भावाभावांमध्ये SC ST OBC मध्ये जो पुरोगामी आपण महाराष्ट्र म्हणतो, जो समतावादी महाराष्ट्र म्हणतो, बंधुभावाचा महाराष्ट्र म्हणतो, आपलं राज्य हे सगळ्यांसमोर आदर्श राज्य आहे आणि ह्या राज्याच्या जो आज सोशल फॅब्रिक जे खराब झालेलं आहे, जो सामाजिक सलोखा फाटलेला, जी सामाजिक दरी निर्माण झालेली, ह्याची जबाबदारी कोणाची? ह्याची जबाबदारी 100% मनोज जरांगे यांची आहे मला असं वाटतं. बाळासाहेब आंबेडकरांनी OBC आरक्षण बचाव यात्रासुद्धा काढलेली आहे. काय त्याचे उद्देश आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं आरक्षण या देशामध्ये लागू झालं तेव्हापासून काही संघटनांचा संविधानालाही विरोध होता, आरक्षणालाही विरोध होता आणि तो आज तागत चालू आहे. स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत आरक्षणाला हा विरोध चालू आहे. वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षणाला विरोध करत आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी जी यात्रा काढली ती SC ST OBC VJ-NT यांचं आरक्षण बचाव ह्याच्यासाठी यात्रा काढली आहे. त्याचं कारण असं आहे की आज सामाजिक परिस्थिती फार वाईट झालेली आहे. काही संघटना ऐन प्रकारे आरक्षण संपवण्याच्या मागं आहेत. सरकारशी आम्ही चर्चा करतो आहे, वारंवार सरकारशी चर्चा करतो की तुम्ही आरक्षण संपवणारे कायदे आणू नका, तुम्ही असे काही सगळे सोयऱ्यासारखे प्रयोग करू नका, पण सरकार काय त्याच्यातनं मागं हटायला तयार नाही. मग सरकारशी इतक्यांदा चर्चा करूनही जर सरकार ऐकत नसेल तर शेवटी आपल्याला लोकांच्या दारात जाणंच आहे, लोकांच्या जनतेच्याच कोर्टात जाणे. मग जनता निर्णय घेईल तो काय घ्यायचा आहे तो. काय दादा, बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे, काय उद्देश आहेत आणि OBC आरक्षण वाचवायचं असेल तर 100 आमदार निवडून आणणं गरजेचं आहे असंही ते सांगतात. अगदीच बरोबर आहे. खरं तर OBCच्या संदर्भातल्या किंवा OBC आरक्षणासंदर्भातला पहिला जो काय म्हणतात आंदोलनाचा पवित्रा आहे तो बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातूनच घेतला गेला. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये किंवा एकूणच त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये OBCबद्दल सांगताना ते स्पष्टपणे म्हणतात की OBC या देशाचा कणा आहे आणि आज इथल्या संघवादी किंवा BJP RSSच्या सरकारच्या माध्यमातून आरक्षणाची जी पायमल्ली केली जाते, म्हणजे आरक्षण तर ठेवायचे पण त्याच्या ज्या काही सुविधा आहेत किंवा त्याचे लाभ घेण्याचे जे क्षेत्र आहेत ते खारिज करायचं, त्याला कुठे नाही करून खाजगीकरण करून काही ना काही करून ते संपवायचं आहे आणि जे आरक्षण टिकतं आहे त्या आरक्षणवाद्यांना आपापसात भांडवून काही ना काही करून त्यांच्यामध्ये तिढा निर्माण करायचा आणि आरक्षणाचा प्रश्न सातत्यानं तेवत ठेवून ते किती चुकीचं आहे, याला आरक्षण दिल्याने त्याला नुकसान होतं आणि त्याला फायदा होतो आणि याला नुकसान होतं आहे, या माध्यमातून लोकांमध्ये माणसामध्ये भेदभाव निर्माण करून वाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करतात आहे. हेच काम थांबवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या जातीजातीतला किंवा 2 समाजामधला 2 वेगवेगळ्या गटांमधला वाद होऊन महाराष्ट्रात आणि देशामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाच्या नावाने देश विभाजला जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतात आहे आणि त्यामुळं आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून देशातला जो OBC आहे, जो भारतातल्या एकूण लोकसंख्येचा आणि लोकशाहीचा कणा आहे, त्यांना जाणीव करून देतात आहे की OBCच्या आरक्षणासाठी इथला कुठलाही संघातला नेता, राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा किंवा इथला भाजपचा कुठलाही नेता भांडत नाही आहे. इथलं मुस्लिमांचा प्रश्न आला भांडायला बाळासाहेब आंबेडकर आहे, OBCचा प्रश्न आला भांडायला बाळासाहेब आंबेडकर आहे, दलितांचा प्रश्न आला भांडायला बाळासाहेब आंबेडकर आहे, SC STचा प्रश्न निर्माण झाला भांडायला बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यामुळे याला कायदेशीर लढा बाळासाहेब आंबेडकर देतात आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांसोबत ही सगळी OBC आणि मोठ्या प्रमाणात इथले जनता आत्ता आहे आणि निश्चितच याचा परिणाम या येणाऱ्या राजकारणावर होईल. प्रकाश आंबेडकरांनी OBC आरक्षण बचाव यात्रा ही काढलेली आहे, काय सांगाल? OBC हा या भारतातला साधारण 60% जास्त असा लोकसंख्या वर्ग आहे. 1931ची जी लोकसंख्या झाली, जी भारतातली शेवटची जातीय जनगणना होती,
त्याच्यात दिसून आलं की भारतातल्या प्रत्येक 2 माणसांपैकी 1 माणूस हा ओबीसी आहे. मग तो हिंदू ओबीसी आहे, मग तो मुस्लिम ओबीसी आहे, तो शीख ओबीसी आहे, तो ख्रिश्चन ओबीसी आहे. भारतामध्ये आज इतकी वाईट स्थिती आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दर 5 वर्षांनी गायींची जनगणना होती आहे, म्हशींची जनगणना होती आहे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाढवं, खेचरं, डुकरांसारख्या जनावरांची सुद्धा संख्या मोजली जाते. पण आमचा जो ओबीसी समाज घटक आहे, जो हिंदू तेली आहे, माळी आहे, मुसलमानांमधला तांबोळी आहे, बागवान आहे, शिकलगर आहे शिखांमधला, असे अनेक घटक आहेत. त्या ओबीसींचा ह्या सगळ्या राजकीय पक्षांना टॅक्स चालतो आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे कष्ट चालत आहेत, आमची मतं पण चालत आहेत. मग आमची जनगणनाच का नाही चालत आहे? एक लक्षात घ्यायची गरज आहे. माननीय बाळासाहेबांनी हा जो निर्णय घेतला आहे की ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण छुप्या पद्धतीने आणि आता तर अगदी दंडेलशाही करून, दादागिरीने ओबीसीमध्ये घुसण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. बनावट ओबीसीची सर्टिफिकेट लोक आणतात आहेत. याच्यामुळे ओबीसी जो खरा ओबीसी आहे तो कायमचा सत्तेतून, सामाजिक न्यायातून कायमचा बाहेर फेकला जाईल. सगळ्यात पहिल्यांदा ही समजायची गरज आहे की आरक्षण हा काही गरिबी बचावचा कार्यक्रम नाही आहे. आरक्षण हा सामाजिक न्यायाचा भाग आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ओबीसींची जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण हे धोक्यात असणार आहे. कारण जनगणना झाली तर तुमचा ओबीसींचा लोकसंख्येचा डेटा तयार होतो. जनगणना झाली, तुमची संख्या कळाली म्हणजे तुमचा डेटा तयार झाला म्हणजे तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा वाटा मिळतो. सो जोपर्यंत ओबीसींची जातीय जनगणना होत नाही, आणि ती महाराष्ट्राच्या किंवा राज्य पातळीवर नव्हे, कारण जनगणना ही फक्त आणि फक्त भारत सरकार करू शकतं. लोकसंख्या कायदा 1948 म्हणजे पॉप्युलेशन सेन्सस ॲक्ट 1948 ह्याच्या अंडर होम मिनिस्ट्री, भारताचं गृहमंत्रालय हेच फक्त जनगणना करण्यासाठी जबाबदार असं मंत्रालय आहे. आत्ता तुम्ही पाहू शकता बिहारमध्ये बिहारच्या सरकारने जनगणना म्हणजे सर्वे त्यांनी करायचा प्रयत्न केला, पण त्याचं काय झालं? पटना हायकोर्टाने त्याला स्टे आणला, कारण सरकारकडे तो अधिकारच नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत दर माणशी, दर डोई, काश्मीरपासून कन्याकुमारी, आसाम, अरुणाचलपासून गुजरातपर्यंत जोपर्यंत ओबीसी जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण हे धोक्यात आहे. आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये भांडतोय ओबीसीमध्ये घुसण्यासाठी, गुजरातमध्ये पाटीदार पण भांडतोय, तुम्ही तेलंगणात गेला सीमांध्रामध्ये कापू पण भांडतोय. सो ह्या अशी अनेक अडचणी होणार आहेत. त्यासाठी माननीय बाळासाहेबांनी हा जो निर्णय घेतला आहे, आम्ही ओबीसी जनजागृती अभियान महाराष्ट्र राज्यातर्फे याचं पूर्णपणे स्वागत करतो आणि ह्याला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो. धन्यवाद. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केलेली होती. नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले वाडा या ठिकाणी सुद्धा एक छोटेखानी सभा घेतलेली आहे आणि इथून पुढं कोल्हापूरला प्रकाश आंबेडकर हे रवाना झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.